सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात ना अगदी तसेच बटाट्याचे चिप्स पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत. नवशिक्याही अगदी सहज बनवतील. तळल्यानंतर हे पापड 4 पट फुलतात आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीतही लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पापड बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी 2 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे बटाटे थोडेसे मॅश करून घ्यायचे किंवा फोडून घ्यायचे. तुम्ही याला किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा स्मॅशरने मॅश करूनसुद्धा घेऊ शकता किंवा माझ्याप्रमाणे असं चमच्यानेसुद्धा याला मॅश करून घेऊ शकता. पण चमच्याने तुम्हाला जर बटाटे अशा प्रकारे फोडून घ्यायचे असतील ना, तर तुम्हाला हे बटाटे थोडेसे गरम असतानाच अशा प्रकारे फोडून घ्यावे लागतील. आणि बटाटे जर थंड झाले ना, तर ते तुम्हाला स्मॅशरने मॅश करून घ्यावे लागतील किंवा किसणीने किसून घ्यावे लागतील. तर पाहू शकता बटाटे आपले छान बारीक झालेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. तर आज इथे मी तुम्हाला फक्त 2 बटाट्यापासून पापड बनवून दाखवणार आहे. पण तुम्हाला जास्त प्रमाणात हे पापड बनवायचे असतील ना, तर तुम्ही इथे जास्त बटाट्याचा वापर करू शकता. आता संपूर्ण बारीक केलेला बटाटा आपण या भांड्यात काढून घेतला आहे. आता आपल्याला यामध्ये पाववाटी पाणीसुद्धा घालायचं आहे, म्हणजे याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार होईल यासाठी. आता झाकण लावून मिक्सरला बटाटा आपल्याला छान फिरवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा मी छान फिरवून घेतला आहे आणि बटाट्याची एकदम मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये एकही तुकडा बटाट्याचा राहिला नाही. तुमच्या या पेस्टमध्ये बटाट्याचा जर तुकडा राहिला असेल ना, तर तुम्ही या पेस्टला गाळून घेऊ शकता. आता ही पेस्ट आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. ही पेस्ट बनवताना यामध्ये मी फक्त पाववाटी पाण्याचा वापर केला आहे आणि मस्त स्मूथ आपली इथे पेस्ट तयार झाली आहे. आता इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो मिक्सरला दळताना अगदी छान बारीक होतो म्हणून. किंवा तुम्ही उन्हामध्ये सुद्धा याला ठेवू शकता 1 ते 2 तास. साबुदाणा छान गरम झाला ना, की त्याचं पीठसुद्धा छान बारीक येतं. आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतले, त्यामध्ये आपण हा साबुदाणा टाकून मिक्सरला छान बारीक दळून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा मिक्सरला दळून घेतल्यानंतर याचं छान बारीक असं पीठ तयार झालं आहे. अजिबात यामध्ये साबुदाण्याचे मोठे तुकडे नाही आहेत. तुमचं पीठ जर यापेक्षा जाड आलं असेल ना, तर तुम्ही याला चाळून घेऊ शकता आणि मगच याचा वापर करू शकता. आता या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. लागलं तर आपण आणखीसुद्धा यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालूयात, पण सुरुवातीला अर्धी वाटीच घालायचं आहे. आता अर्धा चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते म्हणून. आता हे पीठ आपल्याला या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, पण मी थोडंसं चमच्यानेच याला मिक्स करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ या पेस्टमध्ये छान मिक्स झालं आहे. पण मला अजूनसुद्धा ही पेस्ट थोडीशी पातळ वाटते आहे, म्हणून आपण यामध्ये आणखी थोडंसं साबुदाण्याचं पीठ घालूया. तर लागेल तसंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे, एकदम पीठ घालायचं नाही. तर आता आणखी यामध्ये मी 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालते. लागलं तर पुन्हासुद्धा घालू शकता, पण एकदम पीठ यामध्ये घालू नका. आता हे घातलेलं पीठसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना, तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर इथे आपलं पीठ मस्त तयार झालेलं आहे. आता याला 5 मिनिटं आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, झाकण न ठेवता. झाकण ठेवल्यावर याला हवा लागणार नाही. हवा लागल्यामुळे हे पीठ छान घट्टसर होतं, तर आपल्याला याला असंच 5 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर पाहू शकता पीठ आपलं छान घट्टसर झालं आहे. याला मी 1-2 वेळेस छान मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे हे सगळं पीठ एकसारखं होईल म्हणून. तर पाहू शकता पहिल्यापेक्षा खूप जास्त घट्ट आपलं इथे पीठ तयार झालं आहे. आता आपण याला हातानेच थोडंसं मळून घेऊयात. याला खूप जास्त वेळ मळायची गरज नाही, कारण साबुदाणासुद्धा चिकट आहे आणि बटाटासुद्धा चिकट असतो म्हणून. थोडंसं आपण याला एकसारखं करून घेऊया आणि लगेच पापड बनवायला सुरुवात करूयात. आपण हे पीठ 5 मिनिटे भिजण्यासाठी साईडला ठेवलं होतं. 5 मिनिटामध्ये तुमचं पीठ जर घट्ट झालं नाही ना, तर तुम्ही थोडा वेळ आणखी ठेवू शकता किंवा तुम्हाला जर लगेच पापड बनवायचे असतील ना, तर तुम्ही यामध्ये आणखी साबुदाण्याचं पीठ ॲड करू शकता, म्हणजे छान घट्टसर गोळा याचा तयार होईल. आता इथे मी छान गोळा तयार करून घेतला आहे. लगेच आपण याला लाटून घेऊयात. तर हे पीठ आपल्याला पॉलिथिन शीटवरती लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट घेतली होती आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही उपवासाला तेल खाता किंवा तूप खाता ते याला लावून घेऊ शकता. आता आपल्याला वरतूनसुद्धा पॉलिथिन शीट लावून घ्यायची आहे आणि मग याला लाटायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला याला जितकं पातळ लाटता येईल ना, तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर याला तुम्ही चौकोनी आकारामध्ये लाटू शकता किंवा गोल देखील लाटू शकता. मी याला चौकोनी आकारामध्ये लाटून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त पातळ आणि मोठी चौकोनी पोळी याची मी लाटून घेतली आहे. आता वरची आपण पॉलिथिन शीट
बाजूला करून घेऊयात. तर पहा खूप मस्त पातळ इथे आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण पापड कट करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी ग्लासचा वापर करते. तुम्ही पापड वाटीने सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा सरळ तुम्ही सुरीचा वापर करून चौकोनी आकारामध्ये सुद्धा हे पापड कट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला पापडला जो आकार द्यायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही पापड कट करून घेऊ शकता. मी गोलच पापड तयार करते. याआधीसुद्धा मी चौकोनी पापड बनवून दाखवले होते. ते सर्वांना खूप आवडलेत. तुम्हाला ते पापड पाहायचे असतील ना तर तुम्ही चॅनलवरती येऊन ती रेसिपी पाहू शकता किंवा मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ती पापडची रेसिपी पाहिजे. मी तुम्हाला लिंक लगेच शेअर करेल. ते चौकोनी पापड आपण ना कच्च्या बटाट्यापासून बनवलेत आणि हे पापड आपण उकडलेल्या बटाट्यापासून बनवलेत. दोन्ही रेसिपी खूप वेगळ्या आहेत, पण पापड ना खूपच चवीला छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. दोन्ही पद्धतीने पापड खूपच सोपे आहेत करायला आणि खायलाही खूप छान लागतात. तर पाहू शकता मस्त आपले इथे पापड तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पापड तयार करून घेऊयात. पहा एकच नंबर आपले इथे पापड तयार झालेत. आता संपूर्ण पापड मी बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी संपूर्ण पापड बनवून घेतलेत. आता पापड आपल्याला वाफवून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी पोह्याची चाळणी घेतली आहे आणि चाळणीवरती बटर पेपर ठेवला आहे. बटर पेपरला सुद्धा आपल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पापड याला चिकटत नाहीत. आता आपल्याला यामध्ये पापड ठेवायचे. तर पापड ठेवताना थोडंसं अंतर ठेवायचं 2 पापडमध्ये म्हणजे पापड एकमेकाला चिकटणार नाहीत म्हणून. आता लगेच पापड आपण वाफवायला ठेवूयात. त्यासाठी ते गॅसवरती मी मोठ्या पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्यावरती चाळणी ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवून हे पापड मिडियम गॅसवरती फक्त 1 मिनिटभर वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिटामध्ये आपले पापड छान वाफलेत. आता काढून घेऊयात. काढताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, हाताला वाफ लागणार नाही याची. आता पापड आपण काढून घेऊया आणि लगेच दुसरे पापड वाफण्यासाठी या चाळणीमध्ये ठेवूयात. आता हे सुद्धा पापड आपण 1 मिनिटभर मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत. आता वाफलेले पापड आपल्याला वाळत घालायचे आहेत. त्यासाठी ते मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली. याला आपल्याला तेल तूप लावायची गरज नाही. वाळल्यानंतर पापड आपोआप सेपरेट होतात. तर पाहू शकता खूप मस्त इथे आपले बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. एकच नंबर दिसत आहेत आणि हे पापड खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात. आता हा बटर पेपर तुम्हाला पुन्हा पुन्हा यूज करता येतो. याला फेकून द्यायची गरज नाही. संपूर्ण पापड वाफवून होईपर्यंत तुम्ही एकच बटर पेपर वापरू शकता. तर आता आपण अशाच पद्धतीने राहिलेले संपूर्ण पापड वाफवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाट्याचे पापड मी वाफवून घेतलेत आणि खूपच सुंदर इथे आपले बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. मस्त दिसतात. अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तसेच पापड आपले तयार झालेत. आता हे पापड आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचे किंवा तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर तुम्ही हे फॅनखालीसुद्धा वाळून घेऊ शकता. पाहू शकता फॅनखालीसुद्धा हे पापड लगेच वाळतात. पापड करेपर्यंत काही पापड वाळायलासुद्धा लागलेत. तर तुम्ही हे पापड बिनधास्त फॅनखालीसुद्धा वाळून घेऊ शकता. आता हे पापड मी वाळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता 1 दिवस मी हे उन्हामध्ये पापड वाळवून घेतलेत आणि खूप सुंदर इथे आपले वाळल्यानंतर हे बटाट्याचे पापड तयार झालेत. पहा अगदी पातळ जसा चिप्स असतो ना तसेच हे पापड तयार झालेत. हे पापड आता खूप छोटे दिसतात वाळल्यानंतर, पण आपण जेव्हा हे पापड तळतो ना तेव्हा 4 पट हा पापड फुलतो पहा आणि खायलाही खूपच खमंग लागतो. असे पापड बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल तेव्हा हे पापड तळून खाऊ शकता किंवा उपवास नसताना सुद्धा हे पापड तुम्ही रोजही तळून खाल्ले तरीसुद्धा चालतील कारण खूपच खमंग लागतात. आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पापड तळताना तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलात पापड टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अशा प्रकारे हा पापड तळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त फुललेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र इथे आपला बटाट्याचा पापड तयार झाला आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत. नक्की ट्राय करून पहा. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता. जिरे घातल्यानंतर हे पापड खायला एकच नंबर लागतात आणि हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये घालू शकता. मस्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आता मी तुम्हाला एक मोठा पापड तळून दाखवते. सर्व पापड बनवून झाल्यानंतर पिठाचा छोटासा गोळा राहतो ना शेवटी त्यापासून मी हा पापड तयार केला आहे. तर याला आपण कट करून घेतलेलं नाही, फक्त पुरीप्रमाणे लाटून घेतले. तर तुम्ही पाहू शकता किती पटीने हा पापड फुलला आहे. कढईसुद्धा याला लहान पडते तळताना. जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही पुरीप्रमाणे एक एक पापडसुद्धा लाटून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता काही पापड मी इथे तळून घेतलेत. खूप मस्त पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे पापड तयार झालेत. पापड पहा तळल्यानंतर दुप्पट तिप्पट नाही तर 4 पट फुलतो. हा पापड पहा किती छोटा आहे आणि तळल्यानंतर पहा किती मस्त फुलून मोठा झालेला आहे. तर खूप सुंदर हे पापड तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा.
चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.